डोणगाव येथील युवकांनी विविध मागण्यांसाठी 5 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सलग 4थ्या दिवशी सुद्धा हे उपोषण चालूच आहे। यापैकी काही युवकांची प्रकृती खालावली आहे, मात्र प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यामुळे आज अखेर युवकांनी रास्ता रोकोचा मोठा पवित्रा उचलला असून आज डोणगाव या ठिकाणी रास्ता रोको सुद्धा करण्यात आला आहे। यावेळी असंख्य युवकांनी रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। आज आपण रास्ता रोको केला, कशाबद्दल? रस्ता रोको केला आज आम्ही डोणगावच्या काही मागण्या अतिक्रमणाच्या मागण्या होत्या, त्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनानुसार शासनानं कोणतीच दखल घेतली नाही। दखल न घेतल्यामुळं आम्हाला आज हा रस्ता रोको करणं पडला। नेमक्या मागण्या कुठल्या होत्या? मागण्या जनहिताच्या मागण्या होत्या, काही अतिक्रमणाच्या होत्या, काही व्यापारी या लोकांच्या काही अशा अलग मागण्या होत्या। 6-7 मागण्या होत्या त्या। किती दिवसापासून उपोषण झालं? उपोषण आता आम्हाला जवळपास 4 ते 5 दिवस झाले। आज याच्या पुढचं पवित्र उपोषण झालं। उपोषण आता आम्हाला जवळपास 4 ते 5 दिवस काय असणार? आता याच्या पुढे आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल, कारण जवरक हे मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन युवकांना आता पोलीस स्टेशनमध्ये नेले आहे।